बाई भरभर झाडझूड करून टाकतो, मग काम मोकळं होते. भरभर काम केलं मोकळं झालं. आता गावात पुरी आल्या ना, तर जरासं बाहेर बसा. त्याच्यासोबत 2-4 गोष्टी केल्या म्हणजे गमते. घराच्या घरात काय राहाल पुरते. लोक झाडझूड करून टाकतो, चालली जातो बाहेर बसायला. संगी आली, रणजी आली, त्याच्यासोबत गोष्टी करायला चांगल्या गोष्टी सांगते त्या मस्त. त्याच्या गावच्या नाईच्या बहिणीच्या सगळ्याच गोष्टी सांगते. आपलाही टाइमपास होते. नाही तर कोणतं काम आहे. आता झाले ना रोजचे काम आहे, तेच करून आहे. दुसरं काय आहे. चल बाई झालं आता झाडून झालं बाई एकदाच काम. खाऊन काय माहिती एवढ्यात नुसती कंबरला दुखून राहिलं. खाऊन दुखते तर जराशी झाडझूड केलं, काही केलं, वाकलं का नुसतं कंबरला दुखते. माय काही न दुखून राहिलं, काही समजून नाही राहिलं. आता कसे कापसा वेसाचे दिवस आहे ते असंच नाटक आहे. नुसती कंबरच उमयते. डॉक्टरला दाखवलं तरी बसून नाही राहिली हे कंबर. दवा वागली का अशीच करावं लागते किती घंटे. किती माया खाऊन असं होऊन राहिलं. बामही लावतो, विक्सही लावतो, 2-3 लेपही घेतले, काही कमीच नाही व्हायचं नाव घेऊन राहिली. डॉक्टर म्हणे होते म्हणे गोळ्यानं कमी, गोळ्यानं तर काहीच नाही दिसून राहिला. वाटते आज कमी होईल, उद्या कमी होईल, काही कमी व्हायचं नाव घेऊन नाही राहिलं. मनास लागून जा लागून आज डॉक्टर पाशी. तुम्ही तर गोळ्या दिल्या बा, आणि गोळ्यानं तर काही कमी नाही होऊन राहिलं. मनास लागून ते इले 2 शब्द बोलास लागून. काय मा हे फोन आहे काही सुचू देत नाही बाबा. दिवस निघाला का याचा फोन त्याचा फोन. आता कोणाचा फोन आला माय. नुसतं फोन सकाळी उठली तेव्हापासून माझ्या बहिणीचा फोन आला, संगीचा, अधिकीचाही फोन आला, भागीचा. आता कोणाचा फोन आहे. काम झालं का नाही झालं. अरे बाप्पा आईचा फोन आहे काय. आईचा होय. चाल बाई पायतो कटून जाईन. अधिक उचलून घेतो. बोल आई. काय म्हणतो. आय बाप्पा पोरगी हाय व तू. तुले माईची आठवण नाही तुलीशी. कधी फोन नाही करतो तू. भल्ली कठोर आहे बाई तू पोरगी. एक माईले फोन नाही करत. लोकांच्या पोरी पाय ना किती फोन करते. शेवटी मला फोन करा लागला तुले. दिवाळी झाली पण येऊन नाही राहिली तू. चाल म्हटलं माय पोरीची मला आठवण आली. फोन करा म्हटलं. तुले तर काही आठवण गिटवण येतच नाही वा. हो आई करतो ना फोन. करत नाही तर काय. अशी बोलतो तू पट बोलतो अशी. करत नाही तर काय. मला वेळ असला तवाच करा ना. आता मी कापसावरून आली, घरचे कामं केले. आत्ताच झाली ना म्हटलं जमतेम. सकाळी संगीचा फोन आलता, भागीचा फोन आलता. त्याच्यासोबत बोलली. मग कामाहून आली. होते का व डबल फोन करणं. होते का. त्याच्यासोबत बोलली. त्यानं 2 घंटे घेतले मायवाले. आता तुझ्या फोन आला. जमतं माई झाडझूड झाली म्हटलं. कामं झाली हातचे. आणि सारखी होतं म्हटलं तर कमळलं दुखलं. कमळलं दुखून राहिलं काऊन काय माहिती एवढ्यात. मला माहीत कापूस चालता तर पुरं कमळलं बसलं म्हटलं माय. काय ना कंबरला दुखून राहिलं होती. काय झालं कंबरला दुखून राहिलं. जराशी बामगी मिक्स गिस लाव ना. जरासा लेप गिप लाव त्याले बरं लागन. आई कापसाचं सीजन असलं कंबरला दुखते माय काऊन काय माहित. नवीनच आठ लागला. त्याच्यात मेन म्हणजे सारच लावलं. आता तू एक सांगितली, बाम लांग सांगितली, ते लावलं. जराशी लेपही घेतले पण काही कमी पडून नाही राहिली मुर्द्यावानाची. डॉक्टर पाशी गेली नाही काय. नुसतं पैशालेच पाहिजे. कायले पैशाले पाहतो व. पैशाले नाही पाहतो आई मी. गेलती डॉक्टर पाशी. त्या नाही दिल्या गोळ्या. त्या नाही काही कमी नाही पडलं. म्हटलं आज जातो म्हटलं आता जाईन आज त्याच्यापाशी. काय सांगते काय नाही बिचारा. तो एवढ्या गोळ्या घेतल्या पण उल्लीशी कमळलं कमी नाही झालं मायवाला. पोरी कोणी कटवा गिटवा काढून देत असेल तर कटवा काढून पाय. हो तसं करून पाहा लागन मले. नाही तर काही कमी नाही होत. हे जर असं तर कटवाच करून पाहा लागन. हो बिचारे साऱ्याच्या घरी पाहुणी आल्या, पोरी आल्या. तुम्ही एकही नाही आली माझ्या पोरीतली. 3 पोरी आहे, भागी आहे, संगी आहे, तू आहे. तुम्हाला काही रिकाम पोलच नसते का. जवळ लोकांच्या पोरी आल्या म्हणजे मला वाटतं मा पोरी नाही आल्या. कोणी विचारते मला तुमची पोरी नाही आल्या काय. 3 पोरी आहे, एक नाही आली म्हणते. कोणी म्हणते कधी येतो तू. भागी तर घरीच राहते. भागीले काय होते घरी आले व. काऊन ते काऊन नाही येऊन राहिले. आता आम्हाला दोघी कामाला जातो पण भागी रिकामीच असते ना. भागीने याने येऊ नये काय. ते केलता ना बापा फोन. काय म्हणे मला भागी माहिती आहे तुला. मी एकटी येऊ का म्हणे. तिथं म्हणे मला एकटीले गमते का म्हणे. मग मी तिला डायरेक्टच म्हटलं मी का भूती नव्हे का म्हटलं. तुला गमत नाही मी का भूती नव्हे काय. मी काय बोलत नाही का म्हटलं त्यासोबत. ठ्यास पाहिजे का म्हटलं तुला सोबत. नाही म्हणे मला ठ्यास पाहिजे म्हणे सोबत. म्हणे त्या घरी गमत नाही म्हणे असं तसं. म्हटलं जाऊ दे बाई येऊच नको म्हटलं बाप्पा. मग कायले मग एवढी छातीवर गोटा घेऊन येतं म्हटलं. त्या बहिणी आल्या म्हणजे ये जो म्हटलं बाप्पा. मी त्यासोबत बोलत नाही ना म्हटलं. म्हणून नाही येत ना तू. नको येऊ बापा म्हटलं. शेवटी आता काय म्हणणार आहे तिले मी भागीले. असं मग तिचं बरोबर आहे ना. आता आम्ही बहिणी असलं म्हणजे गोष्टी करतो. बहिणी असलं म्हणजे फिरायला जातो. तू काय तिच्यासोबत फिरायला जातं काय. फिरायला जाले तू नुसती घरात राह म्हणतं तिले काय गमन. तिचं हे बरोबर आहे. आता माझ्या घरचा किती दिवस कापूस पुरते आणि कितीक नाही माय. सीतादाई आता जमतेम झाली. आता 4 दिवस आहे बाई कापसाचे वीजाचे. तेवढ्या दिवस काही माई येणं होत नाही. येईन मग मायाला कापूस गिपूस वेचणं झाल्यावर. आणि काय हे कमळलं दुखून राहिलं. विचार आहे ना जीवाले. जर कमळलं दुखलं नाही तर मग भरं वेचणं होते.
मी काय मग सकाळचा दिवसही भर करतो, पण माया पुरा याचा झाल्याशिवाय मी काही येत नाही. तू माही काही वाट पाहू नको. संगीचाही फोन आलता, भागी नाही आता त्या सांगितलं तसंच सांगितलं तुम्हाला भागी नाही, पण मी तुला असं विचारलं बा. मी काय म्हणताई संगी म्हणे बाप्पा मी काही येत नाही म्हणे, सध्या म्हणे माई ननद आली म्हणे, ननद आल्यावर काही यानं चांगलं वाटतं का म्हणे बिचारे म्हणे, मग येईन म्हणे तुम्ही कधी येत असून तर वाचीन म्हणे, मी म्हणे मापुरीची शाळा लागते म्हणे, जाऊ दे म्हणे मी काही लेकरा इकराची वाट पाहत नाही म्हणे, मी येऊन जाईन म्हणे. अशी म्हणे आई संगी मले. हो मले अशीच सांगे संगी म्हणे माई ननद गिनद आली म्हणे, नंदी ननद होत्या तिला आता पाहुणचार करा लागन ना, तिघी नंदा तीन लेकरायला ड्रेस घ्यायला लागते म्हणे आई म्हणे, का कमी पडते का म्हणे दिवाळी म्हणे महाग म्हणे, अशी गिची सांगे बाई मला ते. त्याईले म्हणे दरवेळेला का बासुंदीचाच पाहुणचार ते करा लागते म्हणे, खर्च का कमी येते का म्हणे आई म्हणे, ड्रेसही घ्यायला लागते म्हणे लेकराईले, साड्याही घ्यायला लागते म्हणे. म्या म्हटलं बाई म्हटलं आपापल्या परिस्थितीनुसार करा म्हटलं. काय लेकराला घेणं होईन का म्हटलं, त्याईले साड्या घेणं होणार आहे का म्हटलं, तुले जसं घेणं होते त्या घरच्या माणसाकडून त्या इकडून तसं घ्या म्हटलं, एक तर लेकराला घ्या म्हटलं, एक तर लेकराच्या माईले घ्या म्हटलं. आता मी कशी घेतो म्हटलं तसं तिला सांगितलं म्या. नाही म्हणे तसं नाही आहे म्हणे आई म्हणे, मग भांडते म्हणे हिश्श्यासाठीच भांडते म्हणे मग माई ननद, मग आम्ही काही तेवढ्यावरून ड्रेसावरून गेलो का म्हणते म्हणे, साडीवरून गेलो का म्हणते म्हणे, मग शेवटी माईचा माणूस कुठचे उसने पासणे करते म्हणे, मग आणून देते म्हणे त्याईले. काही उसने पासणे करून त्याईले घ्या लागते म्हणे, अशी सांगे बाई संगी. दे बापा आता त्याची इष्ट आहे म्हणून त्या भांडू मागते भावाले, असं आहे ना ते. आपण काय त्याच्या घरात बोलायचं, आपण कायले बोलायचं, त्याचं ते करपात बस, तिचा नवरा जाणे आणि ते जाणे, आपण काय करा. माहीत काही नन देत नाही बिचारे. आता अक्षतच लावणं सोडली तिनं, हिस्साच पाहिजे म्हणते बिचारे, हिस्साच पाहिजे म्हणते. तेव्हापासून भाड्यानं झालं तेव्हापासून येऊन नाही राहिली, हिस्सा घेतो म्हणते सगळे पैसे सांगते ते. माईच्या माणसाला म्हटलं देऊन द्या म्हटलं, मग हिस्सा कायले तिचं मन आहे म्हटलं इस्टेटी, तर मग कायले ठेवायचा म्हटलं हिस्सा. मग आम्ही तसंच म्हटलं काही नाही, तिला कोट्यातला हिस्सा देऊन द्या म्हटलं आणि वाडीतला हिस्सा देऊन द्या. काही कोणाचं मन असलं तर आपल्याला पचत नाही म्हटलं, ते माईच्या माणसाला म्हटलं जा द्या, तिचं मन आहे ना म्हटलं वावरात आपल्या घरा म्हणजे आपल्या कोट्यात म्हटलं तर देऊन द्या म्हटलं. असं मग ती ननद अशीच म्हणते देऊन द्या, मग काय मग तिचं मन असं तर कायले तिला हिस्सा ना आपल्याला आपला हिस्सा. तूही त्याच्यासोबत येतो मग आहे ना. हो आई मी त्याला फोन करून तुम्ही कधी जाता म्हणून, आणि मग तेव्हा येईन मी काही आतापासून येत नाही आहे. तू काही माही वाट पाहू नको, माय कापूस व्हायचा आहे आणि तोपर्यंत मला कापूसही वेच नव्हते, तिच्याही नंदा जाते आणि तिचंही काम होते आणि बस मग आम्ही येऊ. बरं बाई ठेवतो मग. तब्येत गिब्येत सगळे चांगले आहे ना. हो आई तशा सगळेच चांगले आहे, लेकरं विकरायचे सगळेच चांगले आहे आणि त्या जवायची चांगली आहे, फक्त आता मायाचे कमळलं उमळलं नाही तर सगळे बरोबर आहे, सगळं ठीकठाक आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. मग ठेवता आई मग काय. हो ठेव बाई ठेव. स्टँडर्ड दिसून राहिली मला तर वैकीची वाटून राहिली. हो माय वैशी आहे ना वैशी, आपल्यासोबत कामाली आहे ना वैशी. माय किती बदलली हो माय, लग्न आता 1 महिना तर झालं तिचं लग्न झालं. बापाला बदलली ना हो माय, ते तर बोलली नाही हो. आता आपल्याला ते नवीन वेगळे कपडे होते म्हणून वैकून आली, नाही तर आपला असा ड्रेस घाले तर वैकू ये. आता तर बापा तिची स्टाईलच बदलून गेली, पॅन्ट शर्ट जॅकेट. बापा बोलली नाही ना होती वैशी, नाही तर वैशी आपल्या काकू करून किती बोलू आपल्यासोबत. आवाज देऊ तिले, अशी कशी बोलत नाही तर आपण बायच ओळखलं नाही म्हणून दाखवू तिले. हो बाई कोणाची इथे चालल्या, नवीन पाहुणे दिसून राहिल्या तुम्ही. बापरे काकू तुम्ही मला ओळखलंय नाही. बापरे बापा वैशी होय का, वैशी होय तू, आवाजून ओळखलं माय. तू तर सारी बदललीच बदलली. पहिले आमच्या सोबत राहायचं कशी वेगळीच दिसना. तिकडे पार्लर मध्ये जात असतं वाटते, तोंड गिन चोपडं दिसून राहिलं तुझं. वैशी का तिकडे दूर उभी राहून राहिली तशी वैखीची नाही पायखीची नसल्याने. येतो ना बापा, पण तुम्ही मला वैशी नका करू बापा, पहिलं वेगळं होतं. आता माझं लग्न झालं, मी आता चांगल्या घरी आहे म्हटलं, तुम्ही अशात जर कोणाचे देखता माझ्या घरचे पाहुणे वगैरे द्यायचे देखता वैशी केली कायची वैशी आहे म्हणून त्या गावातले लोक वैशी म्हणते. माझं नाव चांगलं वैशाली म्हणा काकू तुम्ही. आता मला पहिले म्हटलं पहिलं माझं वेगळं काम होतं, आता मी चांगल्या घरी पडली म्हटलं, आता मला चांगलं बोलायचं माझ्यासोबत. हो माय किती पोरीत बदल होते माय, लग्न झाल्या वैशाली म्हणते आपल्याला. हो बापा वैशाली म्हणतो आम्ही आता. का हो वैशाली, मी काय म्हणतो आता कोणत्या गावाला दिलं बाई तुला, कुठं राहतो तू. काकू मी आता पुण्याला राहत असतो ना, इथं नाही राहत मी, माझ्या सासरी नाही राहत मी, पुण्याला राहत असतो. आता तिथूनच आली ना मी डायरेक्ट इकडे चाली. मग असं मग सासरी गेलीच नाही, मग लक्ष्मीपूजन गिजन मग तिकडेच होतं का तू. आमचा फ्लॅट आहे ना, तर आम्ही तिथेच केलं ना आमचं लक्ष्मीपूजन, कारण की मग आमचा फ्लॅट असल्यावर मग आमच्या घरासारखंच आहे ना ते, आम्ही दोघांनी तिथेच केलं लक्ष्मीपूजन.
असं आम्हाला वाटलं पहिली दिवाळी आहे बा, आता तू सासरी गेली असून बा. नाही नाही, आता मी लगेच मग आता दादाला म्हटलं येऊन जा तू घ्यायला. मग दादा आला, मग मी चालली आली. उद्या दिसलाच नाही हो बापा, तू एकटीच दिसली. कुठं आहे तो पांठेलावर थांबला ना हो काकू, पांठेलावर आहे ना तो. पहिले त्याला पांठेला पाहा लागते ना. साहेब बाई चांगला आहे, नवरा गिवरा चांगला वागते, चांगला आहे सगळं. चांगला आहे काकू, काय पाहा लागते, आम्ही दोघंच आहे. ते दिवसभर तर ड्युटीवरच जाते, तिकडून आले का थोडेसे थकलेच राहते. मग जरा असं गोष्टी माताई केलं का मग झोपून राहतो आम्ही. काय वेळच काय राहते हो काकू, जास्त वेळ आम्ही मी तर सध्या घरीच राहते. तू मग जॉब गिप करत नाही, मग तू घरीच राहतो. काकू मी जॉब केला असता, एवढी शिकली असती मी, तर मग काय आपल्या घरात मी कामाला आली असती, मी जॉब नाही केला असता काय? तुम्ही याच्या विचारता का बस. मग मी जातो, माझी आई माझी वाट पाहत असेल. आलीच नाही पोरगी, मी म्हटलं आता आई अर्ध्या तासात येतोच म्हटलं मी, तर इथं आहे बा म्हटलं, तर वाट पाहिजे नाही, आई खूप वाट पाहते ना. बरोबर, किती विचार, तिचं बोलणं चालणं आणि राहिनी मान किती बदलून गेलं. हे काय की पोरगी लयच बदलते बापा, आपल्यासारखा का खेळातलं तिकडे मग टँडरच बोला लागते, म्हणून बिचारी आता झाली असेल सवय. पण बिचारे तरी आपल्या गावातल्या लोकांसोबत आपण असंच बोलतो ना साधे ना. कसं म्हणे आपल्याला वैशाली का म्हणे वैशाली म्हणा म्हणे बाप्पा. पाय बरं किती टचकन बोलली होती. आता सगळं चांगलं भेटलं, आता गर्वात नाही आली का होती, गर्वातच आली. मला तसंच वाटून राहिलं. बरं तिची सारी जिंदगी बदलून गेली ना, आपण पाय बरं कामाला जात राहिलो. माय आपापलं नशीब, आपल्या नशिबात आयुष्यभर कामालाच जाणं असं, आणि तिचं नशिबात नसन ना, तिच्या मायच्या घरीतले कष्ट करणं असं, आणि आता चांगली जीवन जगणं असं. पाय बरं नशीबच होय ना ते. मला वाटतं बापा तुमचे कामं लय वेळच्या बसल्या वाटते तुम्ही. हो आम्ही आता बिचारा 10 घंटा झाला बसलो आहे ना. अहो आपल्यासोबत वैशी कामाला नाहीत का हे काय, ते आली ना बिचारे. आम्ही तिला पहिले पाहिलं ना तर ओळखलं नाही, म्हटलं तू आलीस ते त्याला ओळखलं नसतं बिचारे. लग्न झालं एवढी बदलली नाही ते एकदम. तुम्ही ओळखलं नाही काही लावता बाई, तुम्ही अगोच्याच गोष्टी बोलता बाई. काही काही लावून राहिलो, खरंच नाही ओळखलं ना माय. तिचा पॅन्ट, तिचा शर्ट, तिचं जॅकेट, आणि बाई आपल्या इतर राहतं तिचा चेहरा किती खरपूस दिसे. आता मोठं माय चोपडा गिर पडला ना माय 2 महिन्यात. काय मॅ विचारलं तिला फेशियल गिशियल करतं का म्हटलं, ते तिनं सांगितलं नाही म्हटलं बाई. पण बाई फेशियल करत असून ते मस्त दिसते हो बाई, चिकनी चोपडी पडली. आणि मग मी विचारलं तिले सासूच्या घरून आली का हो, तर नाही म्हणे आम्ही पुण्याला आमचा फ्लॅट आहे म्हणे, मग आम्ही तिथेच लक्ष्मीपूजन केलं म्हणे, अशी गिशी सांगे बाप्पा. आणि आम्ही बाई तिला वैशी म्हटलं, वैशी नका म्हणू म्हणे, माझ्या घरचे पाहुणे वगैरे आले तर म्हणे, आणि त्यांचे देखता वैशी करा म्हणे. आणि मला म्हणे माझ्या घरचे तर वैशी म्हणते का तुझ्या इच्छे, सगळे लोक कायची वैशी तर वैशाली म्हणा म्हणे बाई. आम्हाला तिने डटकावून दिली तशी. अशी म्हणे का व, एवढी वैशी भारी झाली का व, एकदम वैशाली म्हणा म्हणे तुम्हाला. बापा आपल्यासोबत राहायचं भरली अशीच राहावं. साधी सुधी तर होती हो माय, एकदम एवढी बदलली काय मला नाही वाटून राहिलं खरं. जा तिच्या घरी म्हण जा, आमचं तुम्हाला खरं नाही वाटत. मग पाहिजा कशी उतरून ठेवते तुमची तर वैशी म्हण जा फक्त तिले. काय माय बाई मायचा फोन आला तेवढा उशिरात, मग हे झालं. नाही तर मी आली असती हो माय, मला वैशीला पाहायला भेटलं असतं. मी काय जातो तिच्या घरी उच्चा पत्त्या करायला, तिच्या घरी पाहाल अधिक मनाची वय मा घरी पाहिलेच आली. अशी मनाची वय ना, चांगली दिसते का हो मग. बाई किती साजरी दिसते माय, चिकनी चोपडी चांगली दिसते ना. आम्ही ओळखलं नाही बाई तिले. हो पहिले ते वेणीच घाले म्हटलं, आता तिची वर्त बुची, आणि तिचं बाई बॅग किती चांगली होती तिच्यापाशी. पायता ध्यानच लागलं बाई आम्हाला. काय बाई आम्ही जरासं बोललो बाई, मग काही जास्त बोललो नाही तिच्यासोबत. आम्ही बाई तिला ओळखलं मग, आणि आम्ही तिला आवाज दिला, तुम्ही कोणाच्या घरी चालल्या म्हणे. काकू म्हणे तुम्ही मला ओळखलं नाही का म्हणे. पण म्हटलं बाई पहिले आमच्यासोबत बोलली नाही म्हटलं ते पोरगी. म्हटलं किती शिष्ट झाली होती. हो काय हो माय, एवढी शिष्ट झाली का हो, लस गर्व झाला मग तिले. पाहिलं नाही, आणि मग आता एकदम भेटलं तर मग तिला येईनच ना तेवढा गर्व. माय तिच्या तर पाय ते जोडवी नव्हती हो माय. जोडवे नाही घालायला पाहिजे काय. मला तर बाई लय टेंडरपणा दिसला तिच्या अंगात. काय बाई तिच्या सौभाग्याचं लोन लेणं आहे ना माय, तरी तिने पायात नाही घातलं काय. तुम्ही कोणी म्हटलं तिले पोतगीत होती का नाही होती हो माय, घातली होती का नाही घातली होती. नाही गळ्यात पोत होती, चांगली सोन्याची होती हो माय, चांगली होती तिच्या गळ्यात पोतगीत. फक्त तिनं बाई जोडवे नाही घातले होते. तुम्ही कोणी म्हटलं जोडवे कोणी घातले म्हणून टोका लागत होती तिले. त्याचाली बापान कायले म्हटलं तर टोक लावून निसती मग अधिक मनाची होय बाया निसत्या बाई टोकतेच. आता तिची जर फॅशन असतं तर आपल्याला काय माहीत, आपण कायले बोलावं कोणाच्या मधात. तुमचंही बरोबर आहे काय, कोणाच्या मधात बोलायला पुरत ज्याचा तो काही जास्त काय तोंड घालायला पुरत नाही कोणाच्या मधात. आणि मग अधिक मनाची तिची मायगी आली गेली मापुरील तुम्ही असंच कायले म्हटलं काय नाही, भांडणाचंच आहे ना. काही म्हणाले पुरत नाही, ज्याचं तो पात बसन. म्हणूनच बोललो नाही. तिची माय पहिलेच आहे पोरगी सांगत जाईन मायले का असं म्हटलं का कुणं तसं म्हटलं. आणि मग कायले पाहिजे. मग आम्ही शेवटी बाई वैशाली करून केल्या बाई गोष्टी. आणि थांबली नाही ते, मला जावं लागेल म्हणे, माझी आई वाट पाहत असं म्हणे, शेवटी चालली गेली ते.